झाडतोडीला विरोध केल्याने मारहाण व खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप. पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा. जिंतूर तालुक्यातील करवली येथील दत्तात्रय पांडुरंग डोंबे यांनी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत मारहाण, झाडतोडीचा वाद आणि खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. करवली शिवारातील झाडे तोडण्यास विरोध केल्यामुळे संबंधितांनी मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. तसेच 22 मे 2026 रोजी बोरी पोलीस ठाण्यात आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे. जिंतूर तालुक्यातील करवली या गावात सध्या उपस्थित आहोत आपण आणि या ठिकाणी आपल्यासोबत दत्तराव डोंबे हे उपस्थित आहेत. त्यांचा मागील अनेक वर्षापासून शेती तसेच कौटुंबिक वाद सुरू आहे. तर आपण त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधूया. दत्तराव, तुमचा किती दिवसापूर्वी कौटुंबिक आणि शेती वाद सुरू आहे आणि तुम्ही कोणत्या ठिकाणी व कसे पाठपुरावे केलेले आहेत हे सविस्तर सांगा. सर, मी तहसीलदार साहेब आणि पोलीस स्टेशन यांच्याशी, तलाठी साहेब यांच्याशी मी पाठपुरावा केलेला आहे. आमचा 2022ला मी दावा दाखल केलेला आहे जमिनीसाठी. तवरक आम्ही कुटुंबिक एकत्र घटक होत होतं. त्याच्यानंतर 2022ला यांना मी जमीन मागितली माझ्या वडिलाची. यांनी जमीन देण्यास नकार दिला. कोण दिली, कोणाला मागितली तुम्ही? माझ्या चुलत्याला बळीराम मारुतराव डोंबे आणि अंकुश मारुतराव डोंबे यांना मी माझी जमीन मागितली माझ्या वडिलाची. यानं मला जमीन देण्यास नकार दिली. आमचे आजोबा 2098ला मयत झालेले आहेत आणि आजी 2017ला मयत झालेली आहे. आजी जवरक एकत्र होती तवरक हे जमीन देतो म्हणायचे. आजी एकत्र असल्यामुळं आजी पण म्हणायची की बाबा मी जवरक जिवंत आहे खायला त्या तर तवरक एकत्रच कुटुंब राहा. त्याच्यानंतर मी मेल्याच्या बादमध्ये तुम्ही काय करा, ही जमीन वाटून घ्या म्हणून. पण असं आमच्या लक्षामध्ये आलं की आजी मयत झाल्याच्या नंतर की ही जमीन यायच्या स्वतःच्या नावाची करून घेतली. कारण की जे सामायिक क्षेत्र आहे गट नंबर, आज रोजी आपण गट नंबर 114मध्ये उभे आहेत आणि 114मध्ये माझं घर पण आहे. तर ही जमीन सामायिक क्षेत्र असल्यामुळं ही जमीन आज बी समजा येणं मला इथं ताबा करू दिला आणि मला इथं मी घर बांधण्यामध्ये समजा मी इथं घर बांधलेले. पण गट नंबर 110, 125 आणि 126 ह्या शेतीमध्ये जे हे मला जाऊ देत नाहीत. जमीन तात्पुरती स्वरूपामध्ये मला वाटून दिलेली. दरवर्षी हे वाटण्याबदलीतात वळ्या फुकून देतात आणि मग आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. आणि बघा इतकंच नाही, घरामध्ये 19 तारखेला घरामध्ये ही पाठीमागे एक वळई हे 9-10 पेंडे येईनं जे कचरा जाळून टाकला आणि वळई फुकून दिली म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या खोटा गुन्हा दाखल केला. 19 तारखेला घरामध्ये आली माझ्या, मला येईनं मारहाण केली. मग आपल्या घरातला मोबाईल येईनं स्वतः घेऊन गेले. बरं, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केल्याच्या बादमध्ये पोलीसवाले आले. त्यानं सविस्तरशीर विचारपूस केली आणि मला दुसरा मोबाईल घेऊन देण्यामध्ये आला. पण मी कोणता गुन्हा न करता मी कुठं न जाता येईनं मला घरामध्ये येऊन मारहाण केली. बरं, एकंदरीत पाहिलं तर तुम्ही अनेक वेळा याचे पाठपुरावे केले. हो. पोलीस प्रशासनाला देखील, तहसील प्रशासनाला. हो. आणि तुम्ही काही दिवसापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे देखील याची तक्रार केलेली आहे. हो. तर एकंदरीत पाहिलं तर याचं काही छाडा लागलेला आहे का? नाही, कोणता अधिकारी घरी काय आला नाही आणि कोणती विचारपूस केली नाही. उलट हे असं वाटतंय कोणी अधिकारी येणं झालाय, कोणी विचारीनं झालाय, काय नाही. हे 5-7 जण येतात तिकडचे तिकडं, कोणाला काय बोलतात मला माहीत नाही, काय नाही. पण घरामध्ये येऊन हे मला मारहाण करतात. बरं, काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे की जे तुमचे चुलते आहेत ते तुमच्या आजोबाची जेवढी जमीन होती ते तुम्हाला वाटून दिलेली आहे आणि जे चुलत्यांनी वैयक्तिक त्यांच्या पैशातून जमीन घेतलेली आहे तर त्याच्यातून तुम्हाला कसा वाटणी देण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. गावकऱ्यांना हे माहीत नाही की आज रोजी आणि याच्या पाठीमागं पण माझ्या वडिलाच्या नावानं कोणतीही 7-12 लावलेली नाही आणि कोणत्याही फेरफारवर नाव नाही. माझे वडील 93ला मयत झालेले आहेत आणि माझे वडील फक्त यांना जमीन वाटून मागत होते. आजोबा, मी प्रश्न काय विचारलं तुम्हाला, जे चुलत्याने तुमच्या
स्वतःच्या पैशाने घेतलेली जमीन तुम्हाला देता येईल का? तुम्हाला ते अधिकार आहे का मागण्याचं? नाही, आजपर्यंत मी एकत्रित कुटुंबामध्ये राहतो, कारण की आजपर्यंत मला जमीन येणं कोणतीच वाटून नाही दिली. जे दिली ती तात्पुरत्या स्वरूपाची दिली, त्याच्यामध्ये काही वर्ष पडीत राहिलेली आहे. आणि ज्या टायमाला मी दुसऱ्या एखाद्याकडून कोणाकडून उसने पैसे घेतले, मी पेरणी केली, हे येतात वळ्या फुकून देतात, मग आपल्यावर खोटा गुन्हे दाखल करतात. आणि कारण की यांच्या नावानं जमीन आहे म्हणून हे पोलीस स्टेशनमध्ये जाऊ वेळोवेळी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे. आता तुमची मागणी काय आहे प्रशासनाकडे? माझी मागणी प्रशासनाकडे एकच आहे की माझी एकच विनंती आहे की आज 2026 रोजी आज तारीख 7 आहे, 7 जून आहे. आज माझं जे सामायिक क्षेत्रामध्ये जे मला जमीन दिलेली, आज तिथं रस्ता नाही झाला. वारंवार यांना मी रस्ता द्या म्हणून यायला विनंती केलेली, तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेले. तर आपल्यापाशी एवढा गठ्ठा भरलेला आहे, कमी जास्त 20-25 निवेदन दिलेले आहेत. मला रस्ता मिळालेला नाही. अवैध प्लॉट विक्री चालू आहे इथं मला कोणता न्याय मिळालेला नाही. हे न्याय मिळतंय का नाही हेच मला कळणं झालंय. मला जर न्याय नाही मिळाला तर मी एक तहसीलदार साहेबाला निवेदन देऊन आमरण उपोषणासाठी मी तहसीलच्या समोर बसणारा माणूस आहे. हे होते दत्तराव डोंबे यांचं मागील अनेक वर्षापासून शेतीचा कौटुंबिक वाद सुरू आहे. त्यांनी वारंवार शासनाच्या दरबारी पाठपुरावा केलेला आहे. तहसील प्रशासन असो किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय असो, या ठिकाणी त्यांनी कागदोपत्री वारंवार पाठपुरावा केलेला आहे, परंतु प्रशासन या गंभीर बाबीकडे दखल घेत नाही आणि या दत्तराव डोंबे यांना न्याय मिळत नाही. त्यांनी अशी मागणी केलेली आहे, प्रशासनाने तात्काळ या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा, अन्यथा दत्तराव डोंबे हे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे, अशी त्यांनी मागणी केलेली आहे, अशी त्यांनी इशारा दिलेला आहे.